6 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचं केलं या ठिकाणी संपन्न झालं. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता राकेश आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. आज चे सामने जर विचार केला तर दोन्ही इन कडून केले जात आहेत. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होतोय. ओव्हरती विकेट बॉलिंग ट्रॅकवरती रमेश दाखल झालेत. रमेशला आपण पाहू शकतायत गोलंदाजी मार्कवरती. 6 धावा फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती रमेश. या बॉलवरती मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. फटका फसला. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. यस टेकन. चांगला झेल त्या ठिकाणी घेतलाय आणि झेल कंप्लीट केल्यानंतर बॉलला एक चुंबन त्या ठिकाणी घेतलंय. पहिल्या चेंडूवरती राकेशने आपल्या टीमसाठी पहिले यश प्राप्त करून दिले गेले. विजयची विकेट या ठिकाणी मिळवले. नवीन बॅटर मैदानात छतमध्ये दाखल होत आहेत. विराज 3rd पोझिशनवरती. कशित कोपर टीमचा जर विचार केला तर एक सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते सफाली विभागामध्ये. एकविरा चषक साखरे आणि त्या स्पर्धेमध्ये अंतिम 8 मध्ये त्यांचा प्रवास सुरू झाला कशित कोपर टीमचा. आणि यंगस्टर चषक मागण्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. नुकतंच जी स्पर्धा पार पडली विजय मामा चषक 2025 त्या स्पर्धेमध्ये सुद्धा कशित कोपर टीमने चांगली कामगिरी केली होती. मॅन ऑफ द सिरीजचे हकदार ठरले होते नारायण. टीमचा तो सुवर्णकाळ सुरू झाला. इथून बॅटची लिडिंग एज त्या ठिकाणी घेतली होती. विकेट किपर थोडेसे बीट झाले होते. लांब होतं विकेट किपरपासून. एकच धाव या बॉलवरती मिळते. 7 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मान्य श्री देवरामजी वामन पाटील साहेब यांच्याकडून 550 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. आदरणीय मान्य श्री देवरामजी वामन पाटील साहेबांना विनंती असेल आपण कृपया मुख्य मंचावरती असताना आपण व्हायचं आहे. आपल्यासाठी जो शामियाना उभा केला आहे तिथे आपण उपस्थित व्हायचं आहे. पंचांकडे अपील या ठिकाणी जरूर केली होती. 1 धाव या बॉलवरती मिळेल लेग बाईजच्या रूपामध्ये. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 8 या आकड्यावरती. 3 बॉल्स केल्या ठिकाणी मैदानी छतमध्ये झाल्या. नितेश कदम सरांना आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला विशाल नाईक सर. या दोन्ही पंचांचा जर विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक आपली इमेज या ठिकाणी बनवली गेली. आणि ती इमेज जी बनवली त्यामागे अफाट मेहनत या दोन्ही व्यक्तिमत्वांची आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला अमीर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पालघर परिसरामधील एक नामवंत पंच. इथून या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न शतक त्या ठिकाणी आहे. त्यांना बीट करून बॉल निघून जाईल. वाईड एज लॉंगला बीट करत 6 धावा. लेफ्टी बॅटर विराजच्या बॅटमधून आला हा विराज 6. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 14. विराजच्या बॅटमधून हा षटकार आलाय. चांगला कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑलरेडी ऑफस्टम्पच्या बाहेर सफल झाले होते. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहू शकतायत. माननीय श्री किसनजी पटेल साहेबांना विनंती असेल आपण कृपया मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आपल्या या स्पर्धेला लाभलं गेले. त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागच्या 2 बॉलवरती विराज सातत्याने ऑफस्टमवरती सफल होत होता. गोलंदाजाला एक बेनिफिट होत होता आणि त्याचा पुरेपूर फायदा त्याने घेतलाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 14. 2 षटकांचा योग्य रीतीने खेळ संपन्न झाला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. चला फील्ड अरेंज करून घ्यायचे. 2 षटकांचं खेळ या ठिकाणी संपन्न झाल्या मैदानामध्ये आणि टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 14 चकरामध्ये 14 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आमच्या आयोजकांची जी एकता आपल्याला पाहायला मिळते युनिटी
जबरदस्त आपण पाहू शकतायत आदरणीय जयेश जी पाटील आपण पाहू शकतायत या कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर नितीनजी पाटील असतील, रवीजी राऊत असतील, हर्षदजी राऊत असतील, अजितजी राऊत आपण पाहतोय, हेमंतजी राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत, परेशजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, सिद्धेशजी पाटील आपण पाहू शकतायत, कार्तिकजी पाटील असतील, जयेश जी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, भूषणजी पाटील आपण पाहतोय, अरविंदजी पाटील, संतोषजी पाटील असतील, तुषारजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण जी मेहनत आहे मागील 1.5 महिन्यामध्ये अफाट मेहनत या ठिकाणी घेतली गेली. या मैदानामागे जो मंडप उभारला गेला आहे त्याचबरोबर जी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते, टीमला एकत्रित आणणं, टीमला या ठिकाणी ज्या प्रकारे आपण पाहू शकतायत सहभागी करणं खूप महत्त्वाचं असतं. इतकी सोपं नाही आहे एक स्पर्धा भरवणं म्हणजे. त्यामुळे या टीमला आम्ही सातत्याने सांगत असतो तुम्ही सुद्धा सहकार्य करत जा. एक धाव या बॉलवरती येताना पाहायला मिळाली, 15 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पहिला बॉल सेकंड ठिकाणी झाल्या. पुन्हा एकदा नारायण वझील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना पाहतोय. 15 धावा फलकावरती लागल्यात. 15 रन्स. पहिल्या बॉलवरती 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. धावसंख्या फलकावरती 16. पहिल्या बॉल सेकंड ठिकाणी झाला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती उडती विकेटने. इथून चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 17 या आकड्यावरती. लेग बायच्या रूपामध्ये ही धाव आली. नारायण वझे यांच्या विरोधामध्ये मोठे स्ट्रोक खेळणं डिफिकल्ट आहे कारण त्यांच्याकडे जे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते परफेक्ट लाईन अँड लेंथवरती ते गोलंदाजी करतायत. दुसऱ्या बाजूला विराज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक षटकार विराज यांच्या बॅटमधून आलाय. लेफ्टी बॅटर समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता या इनकडून कशा प्रकारे धावा येतील याकडे लक्ष देत असणार आहे. दुसऱ्या बाजूला नारायण आहेत. मागच्या ओव्हरचा जर विचार केला तर समोरच्या इनकडून ओव्हरला सुरुवात झाली होती त्यामुळे एक षटकार विराज यांच्या बॅटमधून आला होता. आता या ओव्हरमधील जर विचार केला तर 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती नारायण. इथून चांगला लेग कटर राईट लेफ्टी बॅटरसाठी या ठिकाणी पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. त्याचबरोबर चांगला बाउन्स त्या ठिकाणी दिला होता म्हणजे जवळजवळ आपण पाहतोय छातीच्या लेवलने हा चेंडू निघून गेला होता. बरोबर कुठल्या स्पॉटवरून चेंडू बाउन्स झाला होता. च्या व्हेरिएशनची चर्चा आपण करत होतो सातत्याने. 3 बॉल या ठिकाणी झाला. पुढचा बॉल अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डीपमध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एकच धाव ह्या बॉलवरती मिळते. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आतापर्यंत राहिले. मागच्या मॅचमध्ये सुद्धा ह्याच प्रकारचं दृश्य होतं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या नव्हत्या, फक्त 10 धावा झाल्या होत्या. तिथून त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये जवळजवळ 32 धावा येताना पाहायला मिळाल्या. दिनेशने ती 31 धावांची खेळी केली होती परंतु त्यानंतर पराभवाचा सामना करावा लागला होता श्री गणेश कासकोपरी टीमला. चांगली रनचेस आपल्याला पाहायला मिळाली. 2 बॉलवरती 6ची गरज असताना विकीने षटकार मारून तो सामना जिंकवला. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्टेप आउट केला होता आणि त्यानंतर बॅट अँड बॉलमध्ये संपर्क झाला नाही आहे. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय ज्या प्रकारे चेंडू रिलीज केला होता. सातत्याने चेंडूला बाउन्स देत असत नारायण. एक वलय त्यांच्या नावाभोवती निर्माण होताना आपण पाहिले. या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक मोठं नाव सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि फॉर्ममध्ये आहेत. मॅन ऑफ द सिरीजची एक बाईक त्यांच्या नावावरती आहे. इथून मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न झाला होता, क्रॅम्प झाले होते. एकच धाव या बॉलवरती मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी झाला आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, तो प्रयत्न असफल ठरला आहे. बॅकअप त्या ठिकाणी नव्हता. तिसरी धाव सुद्धा येईल का? लेग बायच्या रूपामध्ये तब्बल 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. या 3 धावेसहित टीमची टोटल फलकावरती 21 स्कोर कडती लागल्या गेल्या. 3 षटकांचा या ठिकाणी संपन्न झाला आहे. 7चा करंट रन रेट आतापर्यंत मेंटेन केला गेला आहे. अजून काय पाहिजे बायानं मान? मोटार मागतान बा फिरायला मोटार. ये मोटारीचे नांदन माझ्या बाया झालेल्या गार ग, बाया झालेल्या गार न मागतान फिरायला मोटार कार ग. मोटारीचे नांदन माझ्या बाया झालेल्या गार ग, बाया झालेल्या गार मागतान फिरायला मोटार कार ग. त्याकडे चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 21 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 7चा रन रेट आतापर्यंत मेंटेन केला गेला आहे 3 षटकांमध्ये.
नेक्स्ट मॅच दोन टीममध्ये आपण पाहणार आहोत. जय बजरंग शिरगाव आणि युवा ग्रुप वाडीव दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण प्लीज टॉस रिपोर्टिंग करायचे. बरोबर 2 षटकांनंतर टॉस आपण करणार आहोत. जो ग्राफ आपल्याला स्क्रीनवरती दाखवला जातोय, वाघोबा जमलपाडे टीम बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये जर विचार केला तर 4 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर चांगल्या धावा आल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा तो ग्राफ डाऊन होताना पाहायला मिळाला. मागच्या 3 षटकांचं विश्लेषण आपण पाहू शकतायत. तीन षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला आहे आणि टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 21 स्कोर कार्डवरती लागला गेला. आजचा चौथा दिवस ह्या स्पर्धेस आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने आयोजकांची चर्चा या परिसरामध्ये रंगले आणि जे गीत आपण सातत्याने ऐकतायत ट्रेंडिंगमध्ये असली ही स्पर्धा आहे. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय, थोडीशी घाई करा. आजचं शेड्यूल आपल्याला वेळेवरती पूर्ण करायचं आहे. आजच्या दिवसामधील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजचं शेड्यूल सुद्धा उशिराने सुरू झाला. पहिल्या 2 दिवसांचा जर विचार केला तर वेळेवरती सामने पूर्ण झाले होते. कालच्या दिवसामध्ये 12:15 वाजता सामना सुरू झाला. पहिला बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी 4थ्या ओव्हरमध्ये घेतला आहे. आक्रमकता इथून पाहायला मिळेल का बॅटिंग करणाऱ्या टीमकडून, याकडे नजर वेधीत असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती जर विचार केला तर बॉलर आपण पाहू शकता दीपेश आपल्याला पाहायला मिळतोय. मिडविकेटला या ठिकाणी डीपमध्ये खेळाडू नाही आहे आणि तिथून बॉल त्या ठिकाणी क्लिअर केला आहे. 3 खेळाडू चेंडूचा पाठलाग करत होते. बॉल त्या ठिकाणी गॅपमध्ये होता. चौकार. आता तरी देवा मला पाऊशील का धावसंख्या फलकावरती 25 आणि 100वा चौकार ह्या ठिकाणी पाहायला मिळाला. म्हणजे चौकारांची सेंचुरी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मागच्या 4 दिवसांमध्ये 100 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 25वा फलकावरती लागल्या गेल्यात. 25 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. पहिल्याच बॉलवरती चौकार या ठिकाणी आलाय. या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, स्कूप करण्याचा प्रयत्न झाला होता. एकच धावा ह्या बॉलवरती मिळते लेग बायच्या रूपामध्ये. 26 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 2 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात मैदानामध्ये. चौकार पहिल्या बॉलवरती आलाय. दीपेश वझील आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅकवरती. 26वा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 26. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. बॉलिंग करत असताना कशीत कुपर टीमचं आतापर्यंत वर्चस्व राहिलंय. घाई करायला जास्त वेळ जातोय. नारायण वझे प्लीज थोडंसं लीड करा. इथून विकेट किपर बीट झाल्यात आणि त्यानंतर बॉल सरळ निघून जाईल लॉंग स्टॉपला. 22च्या रूपामध्ये या ठिकाणी 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. मोठी चूक त्या ठिकाणी झाली. पूर्णपणे त्या ठिकाणी रेडी नव्हते विकेट किपर आणि बॉल त्या ठिकाणी क्लिअर झालाय. थँक्यू डीसे. धावसंख्या फलकावरती 30 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 22च्या रूपामध्ये ह्या 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. इथून चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय का पाहायचं आहे. इथून विकेट सॅक्रिफाईस केल्या गेल्या. यस, इथून रनआउटच्या रूपामध्ये विकेट या ठिकाणी जातो. म्हणजे चांगला बॉल त्या ठिकाणी होता. चांगला फिरवला होता बॉलला. अजून एक विकेट या ठिकाणी पाहायला मिळतो. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती. त्या पार्टनरशिपला या ठिकाणी तोडलं गेलं. 3रा धक्का या ठिकाणी लागलाय. थँक्यू डीजे. तीस धावा फलकावरती लागल्यात. राऊंड द विकेट. इथून या बॉलवरती स्ट्रोक तर जरूर चांगला आहे आणि बॉलला सरळ पाठवून दिलाय. 6 धावांकरिता षटकार. काय त्या ठिकाणी टेक्निकल साऊंड त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गोड आवाज त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से. मुकेशच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला.
गोड साऊंड त्या ठिकाणी पाहायला मिळाला, गोड आवाज त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता, या बॉलवरती बीट झाल्यात. शेवटचा बॉल आलाय डॉट, म्हणजे इथून आता जर विचार केला तर 4 षटकांचा बरोबर खेळ संपन्न झालाय. स्कोरकार्डचा जर विचार केला तर 36 आपण पाहतोय, 36 फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 6 बॉल्स केले या ठिकाणी बाकी आहे. नेक्स्ट मॅचच्या 2 टीममध्ये आपण पाहणार आहोत, जय बजरंग शिरगाव आणि युवा ग्रुप वाडीव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, प्लीज आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. आणि या इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही याची नोंद घ्या. कशीत कुपर टीम, एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात. जवळ संगीत कक्षामध्ये देवसंधी डीजे अनुपला. वादों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. पाचव्या षटकाला ठिकाणी सुरुवात झाली. गावसिंगा फलकावरती पाहायला मिळते 36 4 षटकांचं केल्या ठिकाणी संपन्न झालं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती 5वं षटक फेकण्यात गेले तर 4था गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मयुरेश. अर्थातच मयूर आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवरती. स्लॉग ओव्हरमध्ये त्यांच्यावरती एक मोठी जबाबदारी असणार आहे. दुसऱ्या बाजूला फ्रेश बॅटर नागेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुकेश त्यांच्या बॅटमधून एक षटकार आला आहे. स्लॉग ओव्हरमध्ये त्याच मोठ्या फटक्यांची गरज आहे. इथून 50 पोहोचण्याचा प्रयत्न असेल या स्लॉग ओव्हरमध्ये. हा बॉल चांगल्या टप्प्यावरती पंचांकडे अपील या ठिकाणी केली गेले. एक धाव लेग बाईसच्या रूपामध्ये या ठिकाणी येते. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. 37 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुकेशला स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय आणि 37 धाव फलकावरती लागल्यात. पहिल्या बॉलचा केला ठिकाणी जरा कटरचा वापर पहिल्या बॉलवरती केला होता. राऊंड द विकेटने गेले होते नागेशच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा मुकेशच्या विरोधामध्ये राऊंड द विकेटने जात आहेत. हा बॉल सुद्धा चांगल्या टप्प्यावरती आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला शतषक आहेत. नॉन स्ट्रायकिंगवरती थोडीशी क्षेत्ररक्षक लेझी राहिले होते. कलेक्शन सुद्धा थोडंसं चुकीचं आपल्याला पाहायला मिळालं. रनआउटच्या रूपामध्ये विकेट या ठिकाणी जाईल. एक्झॅक्ट कोणता बॅटर या ठिकाणी बाद असेल तर पंच नागेश बाद आहे का? यस, नागेशला ठिकाण परतावं लागणार आहे तंबूच्या असलेला. नागेशची विकेट या ठिकाणी जाते. काम और मार्केट में नाम दबा के चल रहा है. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रणजित आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांची सुद्धा स्पर्धा या ठिकाणी लवकरच आपल्या भेटीला येते. 26 फेब्रुवारी ते 2 मार्च त्या स्पर्धेचा कालावधी आपण पाहणार आहोत. एक मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या स्पर्धेचे शिल्पकार इथून मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न लॉंगॉनला शतषक आहेत. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी होता. एकच धाव ह्या बॉलवरती मिळते. धावसंख्या फलकावरती 40 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्या. 3 बॉल्सचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. मिस्टर मयुरेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून बरोबर लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी केली गेली. ऑफस्टॉमच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंगॉनला शतषक पोहोचतायत. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून फेकी भरपूर खराब झालाय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. अंडरआर्म फेकी या ठिकाणी केली होती. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी असतील. नेक्स्ट मॅच जय बजरंग शिरगाव टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर त्यांना 2 हात करेल त्यांच्या विपक्षामध्ये युवा ग्रुप वाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, प्लीज आपण टॉस या ठिकाणी यायचं आहे. 4 बॉल फेकून झालेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती येतोय. शेवटचे 2 बॉल असतील. रणजितला स्ट्रायकिंग आपण पाहतोय. या बॉलवरती बरोबर ऑफस्टंपला या ठिकाणी डिस्ट्रॉय केला गेलाय. भरपूर वेग या बॉलवरती होता आणि सरळ बॉल या ठिकाणी जाऊन आदळलाय ऑफस्टंपवरती. क्लीन बॉल परफेक्ट यावर करता या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅट्समन आउट.
गाजतय नाव, रणजित किनीचं गाजतय नाव, आमचे दादाचं गाजतय नाव. विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. क्लीन बोल्ड मयुरेश पाटीलच्या खात्यामध्ये ही विकेट पाहायला मिळाली. 42 फलकावरती लागल्या. शेवटचा बॉल असेल. मागच्या मॅचमध्ये 43 चेस झाल्या होत्या, परंतु शेवटच्या मोमेंटपर्यंत तो मॅच गेला होता आणि त्यानंतर 2 बॉलमध्ये 6ची गरज असताना षटकार मारून विकेट मॅच ती जिंकवली होती. शेवटचा बॉल असेल. टॉससाठी आपलं उपलब्ध राहायचं. जय बजरंग शिरगाव टीमचं कॅप्टन आदरणीय सन्माननीय माननीय श्री सतीश जी गावड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना विनंती असेल आपण प्लीज मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचे. एक गोड व्यक्तिमत्व आपण पाहू शकतायत. एक चांगली पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच सतीशजी गावड साहेब आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं. शेवटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. जय बजरंग शिरगाव टीमचं कॅप्टन आणि युवा ग्रुप वाडीव टीमचं कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. सतीशजी गावड साहेबांच्या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते. चांगला बॉल त्या ठिकाणी जरूर होता, परंतु विकेट किपरने चुकी केले. विकेट किपरच्या माध्यमातून आतापर्यंत 2 ते 3 वेळा चुका झाल्यात आणि भरपूर धावा त्यावरती आल्यात. धावसंख्या 43 आपल्याला पाहायला मिळते. 22 रूपामध्ये ही धाव येताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर विकेट गेलाय. म्हणजे 44 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. 44 टू विन असेल 5 ओव्हरमध्ये. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वाघोबा जांभूळपाडा टीम आणि टॉसच्या दिशेने आपण जातोय. युवा ग्रुप वाडीव टीमचा कॅप्टन आणि जय बजरंग शिरगाव टीमचा कॅप्टन टॉससाठी यायचं. सतीश गावड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी बस टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी आपण यायचं. जय बजरंग शिरगाव आणि त्याचबरोबर युवा ग्रुप वाडीव सर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. सतीश गावड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांचं नुकताच या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांच्याशी बस टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. सर क्षेत्ररक्षण लावून घ्या. वाघोबा जांभूळपाडा टीम जय बजरंग शिरगाव टीमच्या कॅप्टनला विनंती असेल लवकरात लवकर आपण टॉससाठी या. युवा ग्रुप वाडीव टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सतीश गावड साहेबांच्या सोबत टॉस आपण करणार आहोत. युवा ग्रुप वाडीव टीमचा कॉल असेल. कॉइन स्पिन केला जातोय. छापाचा कॉल आणि बरोबर छापा आलाय. मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस या ठिकाणी जिंकलाय तर किती महत्त्वाचा होता टॉस जिंकला? टॉस जिंकणं महत्त्वाचं होता. निर्णय काय असेल? फिल्डिंग. असं महत्त्वाचं कारण काय फिल्डिंग घेण्याचं? चेस करायला मागच्या 2 सामन्यांचा अनुभव तुम्ही घेतलाय तर आज फिल्डिंग करत असताना असे कोणते महत्त्वाचे गोलंदाज असतील बॉलिंग अटॅकमध्ये? नवा आहे, मी आहे सुद्धा. आणि स्पर्धेचं कौतुक कसं व्यक्त कराल? चांगलं आहे आयोजन. नक्कीच बेस्ट रोल असेल. टॉस जर तुम्ही जिंकले असेल तर तुमचा निर्णय काय असा? फिल्डिंग. आता मनाविरुद्ध निर्णय लागलाय. बॅटिंग करायचे. पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर धावा होत नाहीत, तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60. असे अटॅकिंग बॅटर कोण असतील? चेतन आहे, गौतम आहे, प्रताप आहे, सौरभ आहे. हे 7वं वर्ष या स्पर्धेचं आपण पाहतोय, तर त्या दृष्टिकोनाने कसं कौतुक व्यक्त कराल? खूप चांगलं आयोजन आहे. पहिल्या वर्षीपासून आम्हीच खेळतो. नक्कीच बेस्ट ऑफ असेल. दोन्ही टीमला टॉस या ठिकाणी जिंकलाय युवा ग्रुप वाडीव टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊयात आपण कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. राकेश आणि हितेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि बॉलिंग ट्रॅकवरती अजितला आपण पाहतोय. पहिल्या षटक फेकण्याकरिता 44 धावा डिफेंड करायचे आहे. तिथून 5 ओव्हरमध्ये
अजित पहिले षटक फेकण्याकरिता. राकेश आणि हितेश ही जोडी आपण पाहतोय. दुसऱ्या इनिंगला ठिकाणी सुरुवात झाली. स्टार्ट ऑफ द मॅच मॅचच्या ठिकाणी सुरुवात होते. आदरणीय सतीश जी धर्मा गावड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या संस्थेचे उपाध्यक्ष त्या ठिकाणी आहेत ते, आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आपल्या या स्पर्धेला लाभलं गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. पहिल्या बॉलवरती या ठिकाणी एक धाव येताना पाहायला मिळाली. सिंगल पहिल्या बॉलवरती येताना पाहायला मिळाली. पहिल्या बॉलचं केल्या ठिकाणी झाल्या मैदानाच्या आतमध्ये. हितेशने तो पहिला बॉल फेस राकेशने तो पहिला बॉल फेस केला. आता राकेशचा जर विचार केला तर ते नॉन स्ट्राईकवरती गेल्यात आणि हितेश आहेत स्ट्राईकवरती. अजितचा पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती होता. 44 धावा डिफेंड करायचे आहेत. त्या अप्रोचने चांगला बॉल हाताळला होता. हा सुद्धा बॉल चांगल्या टप्प्यावरती होता. बॅटची रिडिंग एज त्या ठिकाणी घेतली होती. एकच धाव या बॉलवरती मिळेल. 2 बॉलचं खेळ झाले. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि दुसऱ्या डावाला सुरुवात या ठिकाणी झाली. नेक्स्ट मॅच सुद्धा खूप महत्त्वाचा असणार आहे. युवा ग्रुप वाढीव आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल. त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग शिरगाव आणि 2 टीममधील एक 2 युद्ध आपण पाहणार आहोत. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा केला आता मध्ये झाला. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज. ह्या बॉलवरती चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत त्या डीपमध्ये. रणजित चेंडूला फेकतील तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती येते. पहिले 3 बॉलवरती ज्या प्रकारे चेंडू रिलीज केले गेलेत परफेक्ट टप्प्यावरती या ठिकाणी फोकस केले गोलंदाज अजितने. पहिले 3 बॉलवरती थांबवून ठेवले फलंदाजांना, कारण 44 धावा डिफेंड करायचे. एक चांगली टोटल स्कोर कार्डवरती उभी केले. 43 धावा डिफेंड करताना मागच्या मॅचमध्ये सुद्धा कासकोपरी टीमचे चांगले प्रयत्न झाले होते. व्हाईट बॉल एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळल्या गेल्या. 4 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 3 बॉलचं केल्या ठिकाणी झालं. माऊली चषक 2025 आपण पाहतोय. आजचा हा 4था दिवस ह्या स्पर्धेचा. एक उत्तम दर्जाची ही स्पर्धा. सातत्याने या स्पर्धेची ओळख दिवसेंदिवस वाढत चालली आहे. फुल टॉस बॉल इथून स्विंग करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहे डीपमध्ये. मिड विकेटला कुठलीही चुकी त्यांनी केलेली नाही आहे. गुड कॅच फलंदाज आउट होताना पाहायला मिळत आहेत. बॅट्समन या ठिकाणी आपण पाहू शकता हितेशच्या रूपामध्ये विकेट गेले. कमॉन डीसे. रंग काला न पड़ जाए. थँक्यू. 4 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय आणि 4थ्या बॉलवरती विकेट या ठिकाणी मिळवले. विकेट फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि विकेट फॅक्टर या ठिकाणी आपण पाहू शकताय ऑन झालाय. नवीन बॅटर दीपेश वझे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दाखल झाले 3rd पोझिशनवरती. 4 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती अजितला आपण पाहतोय. इथून ऑफसाईडला पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ नाही आहे. डीपमध्ये बॉल क्लिअर करेल. सरळ लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे ओव्हर द रोप चौकार. थँक्यू. 8 धावा फलकावरती लागल्या गेल्या. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 8 रन्स पाहायला मिळतात स्कोर कार्डवरती. ऑफ दी मार्क 4 धावा या ठिकाणी दीपेश वझेच्या बॅटमधून आल्यात. ऑफसाईडला पुन्हा एकदा त्याच प्रकारे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. इनफिल्डचा पुरेपूर फायदा त्या ठिकाणी घेत आहेत. एक्स्ट्रा कव्हरला चेंडूचा पाठलाग सुरू आहे. या बॉलवरती जरूर चेंडू स्टॉप केला गेला. 2 धावा मिळत आहेत या बॉलवरती. दुहेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. एक आपण सन्मानाच्या दिशेने जाऊयात. आदरणीय सतीश जी गावड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. रवी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सतीश गावड साहेबांचा या ठिकाणी सन्मान आपण या ठिकाणी करतोय.
मायची उपदार शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सतीश जिगावड साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत या परिसरामधील आणि या आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद साहेब. आपण या स्पर्धेला एक आपली सदिच्छा भेट या ठिकाणी दिली. आपला महत्त्वाचा वेळ आपण या स्पर्धेला दिलात त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. सर जास्त टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये करू नका. पहिल्या षटकाचं खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 10 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 10 धावा त्यांना पाहायला मिळाला. पहिल्या 4 बॉलवरती चांगली गोलंदाजी झाली होती, परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दीपेश आणि त्यांच्या बॅटमधून ज्या 6 धावा आल्यात त्या 6 धावांनी इथून मॅचमध्ये जर पाहिलं तर कुर्लाई कशीत कोपर टीमचा सो आपण पाहू शकता. जर विचार केला तर पुन्हा एकदा फ्रॉम फूट आणण्याचं काम त्यांनी केले. 10 धावा फलकावरती पाहायला मिळते. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. 24 बॉल आणि 34 रनची गरज. 24-34 हे समीकरण मैदानामध्ये आपण पाहू शकतायत. इथून मॅचला मजा येणार आहे. चला घाई करा मित्रांनो, जास्त वेळ जातोय कारण आज जर विचार केला तर आज 7 सामने आपल्याला क्लिअर करायचे आहेत. त्यामुळे एक संघ आपल्याला अंतिम 5 मध्ये पोहोचवायचा आहे. 10 धावा फलकावरती लागल्यात. जमोलपाडा टीम रणजित किनी प्लीज आपण थोडंसं घाई करा, जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय. वेळेचं बंधन थोडंसं आपण जाणायचं आहे. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता नागेश बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या दृष्टिकोनाने आतापर्यंत दीपेशने जी बॅटिंग मैदानामध्ये केले 2 बॉलवरती 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि जे कव्हरला स्ट्रोक केले होते 2 चांगले स्ट्रोक केले होते आणि त्या स्ट्रोकवरती धावा सुद्धा चांगल्या आल्या होत्या. माननीय श्री सतीश जिगावड साहेब आपल्याला पाहायला म्हणत आहेत. फणसपडा गावामधील एक सुंदर व्यक्तिमत्व मुख्य मंचावरती आपण त्यांना पाहतोय. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील या ठिकाणी केली होती, परंतु तितकासा आत्मविश्वास या अपीलमध्ये नव्हता. कुठली धाव या बॉलवरती येणार नाही आहे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी होता. बॅट्समनचा जर विचार केला तर बॅट्समन आपण पाहू शकतायत. राकेशला आपण पाहतोय 3 बॉल फेस केल्या, 2 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात, परंतु मागच्या 3 बॉलमध्ये तो सकारात्मक हेतू या ठिकाणी जाणवला नाही आहे. माननीय श्री सतीश गावड साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचा आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभले गेले. या बॉलवरती बॅटचा फ्लो ओपन केला आणि सरळ बॉलला पाठवून दिले मिड विकेटला. टेक्निकल स्ट्रोक 6 धावा षटकार. एक मॅसिव्ह हिट या ठिकाणी पाहायला मिळाला बॅट्समन राकेशच्या बॅटमधून. पहिल्या 3 बॉलवरती शांतपणे या ठिकाणी खेळत होता, परंतु त्याची आक्रमकता त्यानंतर पाहायला मिळाली. शॉर्ट मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 17 धाव फलकावरती लागल्या गेल्या. ज्या रन रेटने बॅटिंग करायची आहे त्या रन रेटने सध्या बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. 3 बॉलचं केल्या ठिकाणी झालं. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 17. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत आहेत गोलंदाज. फुलटॉस बॉल बॉर्डमॅनचा चांगला वापर केलाय. मोठा गॅप त्या ठिकाणी आहे स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मध्ये आणि त्या गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय. 4 धावांकरिता चौकार. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 21. 4 बॉल्स केल्या या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झालाय. विराजला दुखापत त्या ठिकाणी झालंय. पायाला क्रॅम्प या ठिकाणी आलाय. मैदानाचा जर आढावा घेतला तर आपल्या स्क्रीनवरती आकाशामधून ज्या प्रकारे आपण पाहू शकतायत या स्पर्धेचं नियोजन केले गेलं आहे ते मैदान आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जाते. वेलकम घनश्यामजी भोईर, आपलं स्वागत आहे. या ठिकाणी घनश्यामजी भोईर उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. हे मैदान आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे 3D ॲनिमेशनच्या माध्यमातून. आपल्या स्क्रीनवरती हे मैदान आपण पाहू शकतायत.
विराजला त्या ठिकाणी थोडीशी दुखापत झाली. 21वा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. काही क्षणांसाठी थोडा सामना या ठिकाणी थांबलाय, परंतु सध्या तरी दुखापतीतून सावरताना पाहायला मिळत आहेत विराज. जर कम्फर्टेबल असतील तर लगेच आपण मॅचला सुरुवात करा. चला मॅचला सुरुवात करा लगेचच. जास्त वेळ दौडवू नका, कारण अजूनही आपण दुसऱ्या सामन्यामध्येच आहोत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मध्ये 21-4 बॉलचा या ठिकाणी झाला आहे. 44 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत चांगली बॅटिंग या ठिकाणी केली गेली. विराज थोडेसे इंजर्ड झाले होते, दुखापत झाली होती त्यांना, परंतु त्यानंतर दुखापतीतून सावरताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ झाला मैदानामध्ये. 21 फलकावरती लागला गेला. 21 स्कोरकडे आपण पाहतोय. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे, परंतु मागच्या 3 बॉलवरती जी बॅटिंग मैदानामध्ये झालं, दीपेश आणि राकेश या 2 बॅटर्सच्या माध्यमातून. 1 षटकार या ओव्हरमध्ये राकेशच्या बॅटमधून आलाय, 1 चौकार या ओव्हरमध्ये दीपेशच्या बॅटमधून आलाय. पहिले षटकामध्ये धावांसाठी थोडेसे झुंजत होते, परंतु या ओव्हरमध्ये ते दृश्य नाही आहे. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची लिडिंग एज त्या ठिकाणी घेतली होती. बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं. कुठली धाव या बॉलवरती येणार नाही आहे. डॉट बॉल. शेवटचा बॉल ह्या ठिकाणी असेल या सेकंड ओव्हरमधील. 21 फलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला आहे मैदानामध्ये. क्रॉस बॅटेड स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिड विकेटला शेतशिक पोहोचतील. एकच धाव ह्या बॉलवरती पूर्ण होईल. एकेवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्या. 2 षटकांचा या ठिकाणी संपन्न झाला. अजून इथून 18 बॉलमध्ये 22 रनची गरज आहे. 18-22चं समीकरण आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी एक या छोटासा ब्रेक घेऊन जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. वीस रनची गरज आहे. 18-22चं समीकरण आपण पाहतोय. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतलाय 3rd ओव्हरमध्ये. अठरा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. दीपेश वझे आणि राकेश पाटील 2 बॅट्समन मध्ये जी पार्टनरशिप सध्या मैदानामध्ये बिल्ड झाले. अठरा बॉल आणि 18 बॉलमध्ये 22 रनची गरज आहे. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 22 फलकावरती लागल्या गेल्यात. अर्धा पल्ला गाठलाय. अजून इथून अर्धा पल्ला गाठायचा आहे, परंतु इथून मागील 2 ओव्हरमध्ये जी कामगिरी झाली बॅटिंग करत असताना ती कामगिरी इथून उत्तम दर्जाची राहिली. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता किरणला पण पाहू शकतायत बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. 18 बॉलमध्ये 22 रनची गरज आहे. इथून मॅचचा जर विचार केला तर जे चान्सेस आहेत, जे प्लस पॉईंट आहेत ते जास्त आहेत टीम कुर्लाई कशीत कोपर टीमच्या बाजूने. 18 बॉल आणि 22ची गरज. पहिलाच बॉल फुल टॉस, त्याला स्विंग करण्याचा प्रयत्न शतशी त्या ठिकाणी पोहोचतायत. कुठली चुकी त्या ठिकाणी झालेली नाही आहे. चांगला झेल त्या ठिकाणी पकडलाय आणि इथून दीपेश वझेची खेळी या ठिकाणी संपुष्टात येताना पाहायला मिळते. फर्दर्स गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नारायण आपल्याला पाहायला मिळत आहेत. बनाट फॉर्ममध्ये आहेत ते सध्या, कारण ज्या प्रकारे मागील काही महिन्यांपासून त्यांची बॅटिंग सातत्याने चर्चेत राहिले. 22 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या बॉल्स केल्या ठिकाणी झाला आहे मैदानामध्ये आणि किरण आपल्या टीमसाठी एक महत्त्वाचं यश प्राप्त करून देतोय. आपल्या टीमसाठी एक ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिलाय. 22 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. आता नवीन बॅटर नारायणला पण पाहू शकतायत.
फोर्थ पोझिशनवरती ते मैदानामध्ये आल्यात. पहिल्याच बॉलवरती आल्या पहिल्याच बॉलवरती एक मोठा प्रहार चढवला आहे. चांगला पूल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि स्क्वेअर लेगला ठोकलाय चौकार. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 26 रन स्कोर वरती राखल्या गेल्यात. वुडलँड स्पॉटवरचा बॉल चांगला स्पीक त्या ठिकाणी केला. 2 बॉलचा केल्या ठिकाणी झाला. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्या मेहनतीवरती पाणी फेरले गेले. ऑफ्टॉनच्या बाहेरचा बॉल इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 26 धावा फलकावरती राखल्यात. समीकरणाचा जर विचार केला तर इथून 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 18ची गरज. क्षमस्व 15 बॉल आणि 18ची गरज. 15-18चं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. या बॉलवरती नारायण वझेच्या बॅट मधून फ्लॅट अँड फ्युरियस बॉलला फेकून दिलाय वाईडिश लॉंगॉनला षटकार. थँक्यू डीसी. 32 रन स्कोर वरती लागल्या गेल्यात. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटचा फ्लो पहा. शेवटच्या मोमेंट पर्यंत ती ताकद पाहायला मिळाली. त्यानंतर स्विच हिट करण्याचा प्रयत्न. या बॉलवरती तो प्रयत्न या ठिकाणी असफल होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. 13 चेंडू आणि विजयासाठी 12 रनची गरज आहे. बॉलच्या रेंजमध्ये बॉलच्या लाईनमध्ये ते आलेले नव्हते. बॅट स्विंग जो होता तो बॅट स्विंग प्रॉपर होता परंतु बॉल अँड बॅटमध्ये कनेक्शन झालेलं नव्हतं. 13 बॉल 12 रनची गरज. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला या ठिकाणी फुल टोल वसूल केलं. मिड विकेटला एक उत्तुंग षटकार. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच षटकार. थँक्यू डीजे. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 6 रनची गरज आहे. चला जास्त टीम मीटिंग करू नका. लगेच आपला चौथा बॉलर इंट्रोड्यूस करा बॉलिंग ट्रॅकवरती. नेक्स्ट मॅच सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट असणार. एका बाजूला अजय बजरंग शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 करेल युवा ग्रुप वाढीव. या 2 टीममधील 2 युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. एक महत्त्वाचा सामना असणार आहे या 2 टीममधील. बारा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता या ठिकाणी विजयाकरिता आपण पाहू शकताय. 12 बॉलमध्ये 6 रन इथून बनवायचे आहेत. दुसऱ्या बाजूला नारायण वझे आल्या त्यांच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 16 रनचं या ठिकाणी योगदान आपल्याला पाहायला मिळते आणि पूर्णपणे मॅच आपल्या बाजूने झुकवलंय. सामना जो होता तो पूर्णपणे आपल्या बाजूने या ठिकाणी आपल्या दिशेने झुकवलाय. 12 बॉलमध्ये 6ची गरज आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 फेकण्याकरिता अजितला आपण पाहतोय. पहिल्या स्पेलमध्ये अजितने चांगली गोलंदाजी केली होती परंतु त्यानंतर त्याच्या मेहनतीवरती कुठेतरी पाणी फेरलं गेलं. 12 बॉलमध्ये 6ची गरज आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर 38 धावा फलकावरती लागल्यात. स्ट्रायकिंगवरती राकेश आपण पाहतोय त्यांनी सुद्धा चांगलं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. 12 बॉल 6 रनची गरज. इथून क्षेत्ररक्षकांनी चुकी केल्या आणि चुकीला माफी नाहीये. बॉल सरळ क्लिअर झालाय. लॉंग स्टॉप रिझनला चौकार. 22च्या रूपामध्ये आल्या 4 धावा. थँक्यू डीजे. आज वाघोबा जांभूळपाडा टीम कुठेतरी त्यांची लकी चॅम्प राज यांना मिस करते. विजयासाठी इथून आता 2 रनची गरज असणार आहे. येणाऱ्या 11 बॉलमध्ये 11 बॉल आणि 2 रनची आवश्यकता. इथून बॅट रिडिंग एज विकेट किपर बीट झाल्यात. या बॉलवरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. डायरेक्ट हिट जरूर झाला परंतु क्रीजमध्ये नारायण त्या ठिकाणी पोहोचल्यात. आय थिंक आता विजयापासून 1 पाऊल दूर.
काय सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती, परंतु त्यानंतर दीपेश आणि राकेशने जी पार्टनरशिप बिल्ड केली, पार्टनरशिपला तोडलं जरूर गेलं, परंतु त्याचा फायदा झाला नाही. कारण पुन्हा एकदा नारायण नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं आणि ते वादळ सध्या क्षमावलेलं नाही आहे. एका धावीची गरज आहे 10 बॉलमध्ये. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपण पाहणार आहोत. 10 बॉल आणि 1ची गरज. ऑफ साईडला घेण्याचा प्रयत्न केला. विकेट किपर त्या ठिकाणी येत आहेत आणि विकेट किपरने कुठलीही चुकी केलेली नाही आहे. विजयासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. चला नवीन बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला नवीन बॅटर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयुरेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 बॉल आणि 1 रनची गरज आपण पाहतोय. एका धावेची आवश्यकता आहे विजयाकरिता. मयुरेश फ्रेश बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. फुट टॉस बॉल आणि त्याच्यावरती चढवला होता प्रहार, परंतु अजून सुद्धा प्रतीक्षा करावी लागणार आहे. एका धावेसाठी इथून कुठेतरी संघर्ष करतायत कुर्लाई कशित कोपर टीम. विकेट जातोय. मयुरेश पाटील गॉन. रन त्याच्या बॅटमधून आले आणि